आपण पाहिलं की महत्त्वाच्या 3 प्रकारच्या मोमेंट्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. एक आहे फोटोट्रॉपिक मोमेंट, म्हणजेच सनलाईट जी आहे या सनलाईटला रिसीव्ह करून या प्लांटमध्ये मूव्हमेंट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय थोडक्यात की प्लांट जे आहे हे सनलाईटच्या दिशेने वाढायला सुरुवात होती. या कॉन्सेप्टला म्हटलं आपण फोटोट्रॉपिझम, बरोबर. आता ही दोनदा रिव्हिजन झाली, जास्त काही बोर होण्याचं काम नाही. तर ट्रॉपिक मोमेंट्स याला म्हटलेलं आहे आणि या ट्रॉपिक मोमेंट्सच्या अंडर या सर्व काही जे काही एक्सटर्नल स्टिम्युलस आहेत, जसं की लाईट आहे, ग्रॅव्हिटी आहे, वॉटर आहे, टच, केमिकल्स असतील, काही मुवमेंट्स असतील, राईट. या सर्व काही या एक्सटर्नल स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करून प्लांटमध्ये काही प्रकारच्या मोमेंट्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जसं की लाईटला अगेन्स्ट फोटोट्रॉपिक मोमेंट झालेली पाहायला मिळते, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जिओट्रॉपिक मोमेंट झालेली पाहायला मिळते, वॉटर टच असेल किंवा वॉटरच्या सानिध्यामध्ये जे काही प्लांट असेल त्या ठिकाणी प्लांटमध्ये हायड्रोट्रॉपिक मोमेंट सुद्धा झालेली पाहायला मिळते. आता ही सुद्धा प्रत्येकाची कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर समजा टच असेल किंवा एखादा एक्सटर्नल फिजिकल टच आपल्याला जर का त्या प्लांटला होत असेल त्याला किंवा हीट असेल तर टिग्मोट्रॉपिक मुवमेंट आपल्याला प्लांटमध्ये झालेले पाहायला मिळते आणि केमिकलच्या अगेन्स्ट केमोट्रॉपिक मुवमेंट देखील आपल्याला प्लांटमध्ये झालेली पाहायला मिळते. या सर्व काही मोमेंट्स जे आहेत या मोमेंट्स किंवा होत असताना प्लांटमध्ये या सर्व काही एक्सटर्नल फॅक्टर्सला, मग तो लाईट असू द्या किंवा मग टेम्परेचर असू द्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू द्या किंवा फिजिकल टच असू द्या, या सर्व काही याला रिसीव्ह करण्यासाठी काही रिसेप्टर्स आपल्याला प्लांटमध्ये असलेले पाहायला मिळतात आणि हे रिसेप्टर्स जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जसं की फोटो रिसेप्टर जे आहे हे फोटो रिसेप्टर आपल्याला प्लांटच्या अपायकल मेरिस्टेममध्ये असलेला पाहायला मिळतो, बरोबर. प्लांटचा जो काही अपायकल मेरिस्टेम आहे या अपायकल मेरिस्टेममध्ये आपल्याला हे फोटो रिसेप्टर असतात आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी ऑक्सिजनचं सिंथेसिस होतं आणि त्या डायरेक्शनने प्लांट जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं, अपायकल मेरिस्टेम, राईट. मग या ठिकाणी सिंपली दाखवले बघा, ऑक्सिजन ज्या बाजूने लाईट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऑक्सिजन सिंथेसाइज होतील आणि त्या सेल ज्या आहेत त्या इलॉंगेट होतील. ओके. त्यानंतर दुसरा टाईप आपण बघितला जिओट्रॉपिक मुवमेंट. यामध्ये की ग्रॅव्हिटेशनल फोर्सला रिसीव्ह केलं जातं आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेनं प्लांटचे जे काही रूट आहेत हे रूट वाढले जातात. याला म्हणायचं जिओट्रॉपिक मुवमेंट. किती सोपं आहे पहा, फार सोपं आहे आणि फार मजेशीर कॉन्सेप्ट आहे की ज्या तुम्ही जनरली तुम्ही पाहत असता, पण मग आपल्याला याचं कधी उत्तर मिळत नसते. पहा, म्हणजे फिजिक्स हा विषय फार मला आवडतो, कारण का बऱ्याचशा काही दिसणाऱ्या अनुभवणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या का होतात, कशामुळे होतात, याचा ॲक्च्युली अभ्यास करायचा असेल तर आपल्याला असा हा फिजिकल अभ्यास जो आहे या विषयामध्ये करायला मिळतो. फिजिक्स आणि बॉटनी मिळून असा एक बायोफिजिक्स नावाचा सुद्धा सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. काही ठिकाणी काही युनिव्हर्सिटीजमध्ये MSc इन बायोफिजिक्स सुद्धा आहे. पुढे जाऊन तुम्ही जरा नीट चौकशी केली तर चांगला विषय आहे आणि चांगला स्कोप देखील आहे याच्यामध्ये. बायोलॉजिकल ऑर्गॅनिझममध्ये असणारं हे फिजिकल मेकॅनिझम जे आहे, फिजिओलॉजिकल मेकॅनिझम जे आहे ही आपल्याला याच्यामधनं शिकायला मिळतात आणि फार छान कॉन्सेप्ट आहे. पहा ना, साधं साधं उत्तर आहे. तुम्हाला एखाद्या कोणी खालच्या वर्गातल्या मुलाने जर काही प्रश्न विचारला की प्लांटची ग्रोथ होते, पण प्लांटचं जे काही शूट आहे हे आकाशाच्या दिशेने आणि रूट जे आहे ते जमिनीच्या दिशेनेच का वाढतं बुवा, त्याला काही डोळे आहेत का, त्याला नाक आहे का, काही सेन्सेशन करण्यासाठी दिसणारा काही पार्ट आहे का, तर यस, त्याच्यामध्ये पार्ट आहे आणि तो त्या ठिकाणी सेन्सेशन होतं, त्याच्यामध्ये रिसेप्शन होतं किंवा ज्याला आपण म्हणूया परसिप्शन त्या प्लांटच्या त्या रिजनमध्ये झालेलं पाहायला मिळतं हां, आणि त्यानुसार मग त्या प्लांटची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. तर जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनला जो काही रॅडिकल आहे तो कसाही आडवा तिडवा असू द्या त्या ठिकाणी तो वाढलेला आपल्याला दिसतो. जिओट्रॉपिक मुवमेंट याला म्हणायचं. ओके. सो शूट आर वी कॉल्ड एज अ निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड रूट आर वी कॉल्ड एज अ पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, बरोबर. हे एक्सपेरिमेंट मधून देखील प्रूव्ह झालेलं आहे. आणि मग या जिओट्रॉपिझम मध्ये आपण असं लक्षात घ्या की यामध्ये ऑक्सिजनच्या सहित ॲब्सिसिक ऍसिडचा देखील आपल्याला रोल या ठिकाणी पाहायला मिळतो. बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी प्रूव्ह केले. ज्यावेळेला जिओट्रॉपिक मुवमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होते त्यावेळेला पहा, जसं की आता हे असं आडवं रूट पडलेलं आहे, हे आडवं मूळ आहे आणि याला खालच्या डायरेक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्यावेळेला होतं काय
की हा जो काही ब्लॅक जो काही रिजन आहे समजा इथे, या ब्लॅक रिजन मध्ये ॲब्सिसिक ऍसिड सिंथेसाइज होतं थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि ॲब्सिसिक ऍसिड जे आहे हे इनहिबिटरी हार्मोन आहे. कसं आहे, इनहिबिट करतं ते. म्हणजे त्या ठिकाणी त्या सेलची ग्रोथ म्हणा किंवा मेकॅनिझम जे आहे ते थोडंसं काही स्वरूपामध्ये ते कमी करतं आणि त्यामुळे तिथल्या सेलची ग्रोथ होणार नाही, थोडक्यात इलॉंगेशन होणार नाही. आणि त्याच्या अपोजिटला असणाऱ्या ज्या काही सेल्स असतील त्या सेलमध्ये ऑक्सिजन सिंथेसाइज होतात आणि पर्यायानं लगे क्विकली किंवा थोड्या कमी वेळातच जे काही रूट्स आहेत हे खालच्या दिशेनं जमिनीच्या दिशेनं उवळालेले दिसतील आपल्याला, आहे की नाही. आपले बोटं जे आहे समजा हे स्नायू जे आहे स्नायू त्याला वळवण्याचं काम करत असतात, आहे की नाही. तर आता पहा तुम्ही जेसीबी बघितला असेल, पोकलॅन मशीन बघितलं असेल, त्यामध्ये काय टेक्नॉलॉजी वापरली. समजा जर काही ते खाली करायचं असेल पंजा, तर आतल्या बाजूची जी काही जे काही हायड्रोलिक असतं ते आतमध्ये ओढलं जातं आणि बाहेरच्या बाजूने समोरच्या बाजूने ढकललं जातं. अशा प्रकारचं थोडक्यात मेकॅनिझम समजा याच्यामध्ये आहे. ओके. तर मग एक लक्षात घ्या की ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा जो काही जिओट्रॉपिक मुवमेंट आहे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे हार्मोन्स या ठिकाणी सिंथेसाइज झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्हीचा रोल आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर महत्त्वाचं आपण पाहत होतो की नॅस्टिक मुवमेंट. नॅस्टिक मुवमेंट म्हणजे काय. हा एक ट्रॉपिकल मुवमेंटचाच प्रकार आहे, पण याच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल टच आहे की नाही. फिजिकल टच असेल किंवा एखादा ट्रेस असेल, एक्सटर्नल ट्रेस. ट्रेस म्हणजे कसा, जोराचा वारा आला बाबा, फ्लड कंडिशन आली, वारं वावधान आलं समजा, किंवा आपण त्या प्लांटला जोरजोरात हलवलं किंवा मग त्याला टच केलं किंवा मग अशा काही वेगळ्या प्रकारच्या काही ॲक्शनचा म्हणा किंवा अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीचा प्लांटमध्ये देखील रिस्पॉन्स जो आहे तो रिकग्नाइज केला जातो आणि प्लांटकडनं त्याचा एक रिस्पॉन्स म्हणून त्या ठिकाणी काही प्रकारची मेकॅनिझम्स काही प्लांटमध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग याचं उत्तम उदाहरण म्हणजे जसं की लाजाळूचं झाड आहे. टच मी नॉट प्लांट आहे किंवा काही फीचर प्लांट आहे किंवा ज्याला आपण म्हणू इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत. याची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले यूट्यूबवरती तर फार सुंदर व्हिडिओ आहेत पहा. तुम्हाला ॲक्च्युअली फ्लाय कशी ट्रॅप होते किंवा वेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट या इन्सेक्टिव्हरस प्लांटमध्ये कसे पचवले जातात, त्याला किल करण्यासाठी या ठिकाणी बघा आतमध्ये असे स्पाईन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे नुसता या ठिकाणी ही फ्लाय कॅच करून उपयोग नाही. कॅच केल्यानंतर त्याला किल करण्यासाठी असे हे स्पाईन्स येतात. या स्पाईन्समध्ये पॉइझनस ग्लँड असतात किंवा थोडक्यात या ठिकाणी समव्हॉट पॉइझन या ठिकाणी असतं. त्यामुळे मग हा जो काही इन्सेक्ट आहे तो सुरुवातीला किल केला जातो आणि मग त्याच स्पाईनच्या थ्रू त्या इन्सेक्टमधले इसेन्शियल न्यूट्रियंट जे आहेत हे न्यूट्रियंट त्या प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतले जातात. ओके. अशा प्रकारचं सुंदर मेकॅनिझम आपल्याला या इन्सेक्टिव्हरस प्लांटमध्ये पाहायला मिळतं. तर ही जी काही मुवमेंट आहे याला म्हणायचं नॅस्टिक मुवमेंट. त्याच्या अगोदर एक दुसरं एक मुवमेंट आपण पाहिली, नॅस्टिक मुवमेंट जी आहे किंवा पॅराटॉनिक मुवमेंट आपण ज्याला म्हणतो. याच्यामध्ये पुन्हा वेगळे प्रकार आहेत. जसं की डिपेंडिंग ऑन एक्सटर्नल स्टिम्युलस, लाईक सपोज सनलाईट आहे तर फोटोनॅस्टिक. नॅस्टिक मुवमेंटमध्ये देखील लाईटचा इफेक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे कसं, सकाळ झाली की ती पानं जी आहेत ती उमललेली दिसतात, संध्याकाळ झाली की पानं मिटलेली दिसतात, ज्याला आपण स्लिपिंग मुवमेंट असं म्हणूया. हां. फोटोट्रॉपिक मुवमेंट तर आहेच आहे. फोटोट्रॉपिक मुवमेंट आपल्याला पर्टिक्युलरली प्लांटच्या ग्रोथमध्ये, फ्लावरिंगमध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते. पण जी काही लीव्ज आहेत समजा मायमोसिसी फॅमिली आहे, सिझल्पिनेसी फॅमिली आहे, अशा काही फॅमिली आहेत बघा. या फॅमिलीमध्ये आपल्याला ही फोटो नॅस्टिक मुवमेंट पाहायला मिळते. नॅस्टिक म्हणजे काय, की एक्सटर्नल फॅक्टर. मग तो एक्सटर्नल फॅक्टर वेगळ्या प्रकारचा असतो. मग या ठिकाणी समजा सनलाईट आहे, फोटोनॅस्टिक मुवमेंट. समजा आता टेम्परेचर असेल, काही ठिकाणी बघा त्या टेम्परेचरमुळे देखील प्लांटमध्ये आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतात. त्याला थर्मोनॅस्टिक मुवमेंट असं म्हणायचं. किंवा एक्सटर्नल शॉक असेल किंवा टच असेल तर त्यामध्ये सेस्मोनॅस्टिक मुवमेंट झालेली पाहायला मिळते. लाजाळूच्या झाडामध्ये, बायोफायटममध्ये किंवा मग ऑक्झॅलिसमध्ये देखील आपल्याला असं काही प्रकार पाहायला मिळतो. आता ऑक्झॅलिसमध्ये फोटोनॅस्टिक मुवमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. डायग्राममध्ये दाखवले बघा. डे कंडिशनला हे जे काही ऑक्झॅलिस प्लांट आहे याची पानं जी आहेत ही अशी फुललेली आपल्याला दिसते आणि संध्याकाळच्या वेळेला मिटलेली दिसतात, आहे की नाही. तर या प्रकारचा हा जो काही डायरोनल चेंजेस आहेत, निक्टिनॅस्टिक मुवमेंट असतील, हे सर्व काही मुवमेंट्स आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतात. याचबरोबर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटा जे आहे ते सकाळच्या वेळेला बरोबर ज्या वेळेला म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढेल तसे स्टोमॅटा ओपन होतात प्लांटमध्ये आणि सायंकाळ झाली की स्टोमॅटा क्लोज झालेले आपल्याला दिसतील. तर ह्या सर्व काही मुवमेंट जे आहेत, ह्या सर्व काही मुवमेंट्स आपल्याला नॅस्टिक मुवमेंट्स म्हणून सांगता येतील. सो इन दिस
Example of photonastic movement and thermonastic movements, like say for example petals, sepals, leaves, म्हणजे ज्या काही फुलाच्या पाकळ्या असतील, सेपल्स आहेत किंवा पानं जी आहेत, यामध्ये आपल्याला झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर त्यामुळे ते ओपनिंग किंवा क्लोजिंग मेकॅनिझम जे आहे ते प्लांटमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की ऑक्झॅलिस, हे जे प्लांट दिसते तुम्हाला, हे ऑक्झॅलिस प्लांट जे आहे ते मॉर्निंगला ओपन होतं आणि नाईट हावर्सला क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर निकोशियाना म्हणजे तंबाखूचं जे काही झाड, या तंबाखूच्या झाडामधील जे काही फ्लावर्स असतील, हे फ्लावर्स देखील सुद्धा, म्हणजे कुठलाही फ्लावर असू द्या, पण या फ्लावर्समध्ये किंवा काही कुकुरबिटेसी फॅमिलीचे जे काही फ्लावर्स आहेत, दोडका असेल, कारली असेल किंवा काय म्हणतात त्याला, भोपळा, या वर्गातले जे काही प्लांट आहेत, या वर्गातल्या प्लांटमध्ये जे काही फ्लावर्स असतात, त्या फ्लावर्स जर तुम्ही केअरफुली जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल, तर हे सकाळच्या वेळेला मिटलेली दिसतील आणि सायंकाळच्या वेळेला फुललेले दिसतात. दोडक्यामध्ये जे कॉमनली आपल्याला पाहायला मिळेल. कुठलाही दोडका असो, तो शिराचा असो नाही तर बिन शिराचा असो, त्याची जर का तुमच्या घरी कुणाकडे वेल असेल तर त्याचे फ्लावर जरा केअरफुली ऑब्झर्व करा. संध्याकाळी उमलतात ही फुलं. ब्रह्मकमळ जे आहे ते रात्रीचं उमलते, आहे की नाही. तर याला जे काय म्हणायचं, याला म्हणायचं नॅस्टिक मुवमेंट्स किंवा डायरोनल चेंजेस या प्लांटमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सो सपोज एक्झाम्पल ऑफ थर्मोनॅस्टिक. आता जसं की तुम्ही म्हणता की टेम्परेचर कमी, टेम्परेचर झालं, जास्त टेम्परेचर झालं की कशा प्रकारे प्लांटमध्ये चेंजेस होतात. जसं की ट्युलिप नावाचं प्लांट आहे, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये गुलाबासारखं दिसणारे, बघा तुम्हाला मागे दाखवलं. याची जी काही फ्लावर्स आहेत, दे आर ओपन इन दी वॉर्म नॉर्मल टेम्परेचर. कोणत्या टेम्परेचरमध्ये ओपन होतात फ्लावर्स? ज्यावेळेला थोडंसं त्या ठिकाणी टेम्परेचर वाढेल, वॉर्म टेम्परेचर होईल, कारण की आजूबाजूला सगळं काय त्या ठिकाणी काय आहे, बर्फाळ प्रदेश आहे, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, श्रीनगर त्या ठिकाणी. नॉर्मल टेम्परेचर ज्यावेळेला असेल त्यावेळेला फ्लावर्स ओपन होतात आणि जसं टेम्परेचर कमी होईल, लो टेम्परेचर होईल, त्यावेळेला फ्लावर जे आहेत ते क्लोज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची ही एक्झाम्पल आपल्याला या नॅस्टिक मुवमेंट्समध्ये सांगता येतील. मग काल तुम्हाला सांगितलं मी की जसं हे ऑक्झॅलिस नावाचं प्लांट आहे, याच्या लीफमध्ये आपल्याला नॅस्टिक मुवमेंट झालेली पाहायला मिळते. सॉरी, सुरुवातीचं बायोफायटम आहे आणि हे आहे ऑक्झॅलिस. काय ऑक्झॅलिस आहे, ठीक आहे. आणि मग पर्टिक्युलरली परफेक्ट आपल्याला नॅस्टिक मुवमेंट प्लांटमध्ये झालेली पाहायला मिळते टच मी नॉट प्लांटमध्ये. याच्या कुठल्याही एका टोकाला जर तुम्ही टच केला तर तो लगेच त्याचं सेन्सेशन असं पाठीमागं जातं आणि हे पाठीमागं जातात, ही पानं जी आहेत ती मिटलेली आपल्याला पाहायला मिळते, आहे की नाही. इवन हाही प्रकार आपण सुरुवातीला पाहिला की वेलवर्गीय जे काही प्लांट आहेत, या वेलवर्गीय प्लांटमध्ये फिजिकल टचमुळे किंवा हे जे काही टेंड्रिल्स या ठिकाणी तयार होतात, हा टेंड्रिल्स सुरुवातीला आजूबाजूच्या जे काही काड्या असतील किंवा काही जे काही प्लांट असेल त्याला त्याच्या दिशेनेच वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. पहा नीट व्यवस्थित, कारल्याचा किंवा याचा जर काही वेल जर तुम्ही बघितला तर त्याची वाढ जी आहे ती बरोबर ज्या बाजूने सपोर्ट आहे त्या दिशेलाच झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि बरोबर नंतर मग हे टेंड्रिल जे आहेत ह्या टच झाले की लगेच त्या ठिकाणी कॉइलिंग व्हायला सुरुवात होते. हां, तर हा सगळा काही प्रकार आपल्याला या सेस्मोनॅस्टिक मुवमेंट्समध्ये झालेला पाहायला मिळतो. आता दुसरी कॉन्सेप्ट अशी आहे की बऱ्याचशा काही प्लांटमध्ये आपल्याला इपिनॅस्टिक किंवा हायपोनॅस्टिक मुवमेंट देखील झालेली पाहायला मिळते. आता इपिनॅस्टिक आणि हायपोनॅस्टिक मुवमेंट म्हणजे काय? ॲट सम स्टेजेस इन दी डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ द प्लांट, वन सरफेस इज मोर ग्रो दॅन दी अदर सरफेस. एक सरफेस जो आहे, जसं समजा आता ही पानं आहेत, इथं पहा तुम्हाला हे लक्षात येईल डायग्राम मला असं वाटतं. या पानाची आतली साईड जी आहे ही कमी ग्रोथ झाली आणि बाहेरची साईड जी आहे त्याची जास्त ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळते, किंवा या सेल ज्या आहेत ह्या जास्त इलॉंगेट होतात आणि आतल्या सेल ज्या आहेत त्या तितक्या इलॉंगेट होत नाहीत. पर्यायानं या झाडाची पानं जी आहेत ही अशी वरच्या दिशेनं वाढलेली आपल्याला दिसतील, आहे की नाही. इफ दी अप्पर सरफेस ऑर द इनर सरफेस हॅज मोर ग्रोथ, द मोमेंट इज नोन ॲज द इपिनॅस्टिक. हे पहा, अप्पर सरफेस किंवा आतली जी काही बाजू आहे, इनर सरफेस जो आहे, इनर सरफेसमध्ये जर काही ग्रोथ जास्त होत असेल तर याप्रमाणे डाऊनवर्ड्स डायरेक्शनला आपल्याला प्लांटच्या लीफमध्ये पर्टिक्युलरली ही ग्रोथ झाली पाहायला मिळते. लीफ असतील किंवा प्लांटचे ज्याला आपण म्हणूया पेटल्स असतील, या दोन्हीमध्ये आपल्याला ही ग्रोथ झाली पाहायला मिळते. तर मग याच्यामध्ये पहा, जसं की सपोज अप्पर ऑर इनर सरफेसला जर काही जास्त ग्रोथ होत असेल तर या प्रकारच्या मोमेंटला इपिनॅस्टिक मोमेंट असं म्हणायचं. लक्षात ठेवा, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाते बऱ्याच वेळेला. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण, जर काही बाहेरच्या बाजूला जर काही जास्त ग्रोथ होत असेल आणि आतल्या बाजूला कमी होत असेल तर अशा प्रकारच्या ग्रोथला म्हणायचे हायपोनॅस्टिक मोमेंट.
ठीक आहे. मग जसं की ओपनिंग ऑफ द फ्लावर, एखादी कळी उमललेली तुम्हाला पाहायला मिळतात. कळी काही इतकी फास्ट उमलत नाही, पण त्याचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती इकडे तिकडे पाहायला मिळतील. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मग तुम्हाला सहज सहज लक्षात येईल की फुलं जी आहेत ती अशी हळूहळू उमलतात आणि नंतर त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे अशा फुललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. राईट. सो दॅट ओपनिंग ऑफ फ्लावर अँड ड्रॉपिंग ऑफ द बर्ड्स, दे आर द एक्झाम्पल ऑफ इपिनॅस्टिक मोमेंट्स. हे पहा इथं या काही फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला लक्षात येईल, जसं की ही या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे हायपोनॅस्टिक मोमेंट्स आपले सॉरी इपिनॅस्टिक मोमेंट आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते, आहे की नाही. या लिपमध्ये काय इपिनॅस्टिक मोमेंट आहे आणि हे जे काही लिव्ज आहेत हे थोडेसे सरळ असे वरच्या दिशेने वाढले म्हणून याला म्हणायचं हायपोनॅस्टिक मोमेंट. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या, जसं हे सॅलिक्स नावाचं ट्री आहे. सॅलिक्स ट्री जो आहे तो त्याचे पूर्णच्या पूर्ण लिव्ज म्हणा किंवा फांद्या ज्या आहेत त्या अशा खाली वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सिम्पली इपिनॅस्टिक मोमेंट. किंवा हे सुद्धा प्लांट आहे बघा इथे, हायपोनॅस्टिक मोमेंट याच्यामध्ये. क्रिसमस ट्री असेल किंवा तुमच्याकडे आपल्याकडे आढळणारी रामकाठी आहे बघा, ठीक आहे ना, एक बाबळीचा प्रकार आहे. ती बाबळ जी त्या शुगरच्या दिशेने ह्या सरळ सरळ काड्या वाढलेल्या आपल्याला दिसतात. मग ह्या का काड्या अशा बाकीच्या बाबळींसारख्या खाली वाढत नाहीत. तर यामध्ये जी काही मोमेंट आहे दॅट इज वी कॉल्ड ॲज द हायपोनॅस्टिक मोमेंट. मग क्रिसमस ट्री असेल, राईट. किंवा इवन हे बघा, हे काय अशोकाचं झाड आहे, पॉलियाल्थिया इलिप्टा का काहीतरी त्याचं बोटॅनिकल नाव आहे. तर यामध्ये बघा ही फांद्या ज्या खालच्या दिशेने वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता पर्टिक्युलरली हे जे काही प्लांट आहे ते टेम्परेट रिजनमधलं प्लांट आहे. म्हणजे या ठिकाणी बर्फ पडतो त्या ठिकाणी हे प्लांट नेटिव्ह आहे. नंतर आपल्याकडे शोभेचं झाड म्हणून सगळ्या ठिकाणी लावलं जातं आणि सगळ्या ठिकाणी येते. पण याचं मेकॅनिझम असं आहे, समजा या प्रकारच्या प्लांटवर जर काही बर्फ पडला तर तो खाली पटकन घसरून पडावा म्हणून या प्रकारच्या प्लांटमध्ये अशा प्रकारचे मेकॅनिझम आपल्याला दिसेल. पायनसमध्ये देखील आपल्याला हा प्रकार दिसतो, पिरॅमिड लाईक. तर यामध्ये जी आहे ही इपिनॅस्टिक मोमेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्या फांद्या ज्या आहेत ह्या वाढून लगेच खालच्या दिशेनं झुकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस इज वी कॉल्ड ॲज अ इपिनॅस्टिक अँड हायपोनॅस्टिक मोमेंट. दुसरा प्रकार राहिला हायपोनॅस्टिक, आपल्याला आणखी थोडं समजून घ्यायचं होतं. फ्लावर्सच्या पेटलमध्ये देखील हायपोनॅस्टिक किंवा इपिनॅस्टिक प्रकारची मोमेंट्स आपल्याला झालेली पाहायला मिळेल. सो इन दिस इफ द ग्रोथ इज मोर ऑन दी लोअर सरफेस, खालच्या डायरेक्शनला जर काही जास्त म्हणजे बाहेरच्या बाजूला जर काही जास्त ग्रोथ असेल तर दॅट टाईप ऑफ मोमेंट इज नोन ॲज द हायपोनॅस्टिक मोमेंट. अँड दी अपवर्ड बेंडिंग ऑफ दी प्रोस्टेट ऑर ड्रुपिंग स्ट्रक्चर. हा, अपवर्ड मोमेंट म्हणजे वरच्या दिशेला वाढत जाते प्रोस्टेट किंवा आडव्या दिशेला वाढणारे किंवा ड्रुपिंग स्ट्रक्चर जे आहेत. अँड दी फोल्डिंग इन ऑफ ए प्लांट पार्ट आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ हायपोनॅस्टिक मोमेंट. and you can observe these epinasty and hyponasty in the poppy plant. पॉपी म्हणजे काय, खसखस किंवा ज्याला आपण म्हणतो ज्यापासून अफू तयार केली जाते बघा, अफीन. अशा प्रकारचं प्लांट आहे. त्या प्लांटच्या लिव्स फ्लावर्समध्ये आपल्याला हे दोनही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सो पॉपी फ्लावर बर्ड्स दे अज्युम्स अ ड्रॉपिंग कंडिशन ड्यू टू इपिनॅस्टिक ग्रोथ. बर्ड जे आहे ते असे एकदम मिटलेले असेल किंवा खालच्या डायरेक्शनला त्याची वाढ झाली आपल्याला पाहायला मिळते. पण सबसिक्वेंटली त्याच्यामध्ये हायपोनॅस्टिक ग्रोथ देखील झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे अपराईट डायरेक्शनने हे फ्लावर जे आहेत ते वाढलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, त्याचा एखादा फोटो तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला आता इथे घेतला नाही मी, नेटवरती सर्च करा पॉपी प्लांटचा फ्लावर. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्लिअरली त्याच्यामध्ये लक्षात येईल. आलं लक्षात. अशा दोन प्रकारचे मोमेंट आहेत या, इपिनॅस्टिक आणि हायपोनॅस्टिक मोमेंट. हायपोनॅस्टिक. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे काय पाहिलं पहा, सेस्मोनॅस्टिक मोमेंट, हे थोडंसं सेपरेटली आपल्याला या ठिकाणी पाहायचं. सेस्मोनॅस्टिक मोमेंट म्हणजे काय की जे काही एक्सटर्नल टच आहे किंवा एक्सटर्नल काही शॉक असेल, या शॉक आणि टच स्टिम्युलसमुळे टच मी नॉट प्लांट जे आहे किंवा अशा प्रकारच्या काही प्लांटमध्ये ऑक्झॅलिस असेल किंवा बायोफायटम असेल, अशा प्रकारच्या प्लांटमध्ये क्विकली किंवा ज्याला आपण म्हणूया इन्सेक्टिव्हरस प्लांटमध्ये क्विकली लगे फटकन त्या ठिकाणी ते पानं जी आहेत ती बंद होतात. अशा प्रकारची जी मुवमेंट आहे, इतक्या क्विकली प्लांटमध्ये बाकीच्या इतर ठिकाणी बाकीच्या मुवमेंट्स होत नाहीत, त्या हळूहळू होतात. पण या प्रकारची जी काही मुवमेंट आहे ही फार फास्ट होत असते, म्हणून याला म्हटलंय सेस्मोनॅस्टिक मुवमेंट. So these movements are observed in the case of sensitive plant like Mimosa pudica म्हणजे लाजाळू, and they are occur in response to touch or shock stimulus. What happened in this plant? This plant is herbaceous plant with bipinnately compound leaves. है की नाही. तुम्ही
लाजाळूचं झाड तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बायपिनेट कंपाऊंड लीव्ह आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. जसे की बाबळीचीच फॅमिली आहे, पण बाबळीसारखी पानं आपल्याला याच्यामध्ये दिसतील. पण मग होतं काय याच्यामध्ये, ज्यावेळेला या प्लांटला टच होतो किंवा तुम्ही टच करता त्यावेळेला या प्लांटवरती लहान लहानसे असे हेअर्स असतात आणि या हेअर्समधून हा जो काही एक्सटर्नल टच आहे हा लगेच त्या ठिकाणी परसिव्ह केला जातो आणि त्या प्लांटमध्ये एक ऑस्मॉटिक फ्लक्च्युएशन निर्माण होते क्विकली, अगदी सेकंदामध्ये. So base of in this you can observe the base of petiole which is swollen. त्या लीफलेटला जे काही लीव्ज असतात या प्लांटमध्ये, त्या प्लांटच्या लीफमध्ये असणारे जे काही लीफलेट आहेत, लहान लहानशी जी काही पानं आपल्याला दिसतात, त्या पानाच्या बेसला जो काही पेट्यूल आहे तो सोलन असतो, असा जाड असतो. आणि हा जो काही सोलन जो काही पेट्यूल आहे विच इज कॉल्ड ॲज अ पल्विनस, अँड सिमिलरली स्मॉलर पल्विनस आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द लीफलेट. पल्विनस म्हणजे काय, इथे दिसेल बघा तुम्हाला. आता हे लीफ आहे, ही पूर्ण कंपाऊंड लीफ आहे आणि या कंपाऊंड लीफच्या बेसला, प्रत्येक लीफलेटच्या बेसला म्हणा किंवा पूर्ण लीफच्या बेसला या ठिकाणी असा सोलन म्हणजे असा फुगलेला थोडासा भाग आपल्याला पाहायला मिळतो, याला म्हणायचं पल्विनस. आता हा फुगलेला म्हणजे काय, यामध्ये स्पॉन्जी सेल्स आहेत. स्पॉन्जी सेल्स म्हणजे काय होणार आहे, या ठिकाणी असणारं जे काही वॉटर कंटेंट आहे हे एका सेकंदात फटकन आतल्या बाजूला जाऊ शकतं, अशा प्रकारची मेकॅनिझम या ठिकाणी दिसते. आणि पुन्हा पुन्हा रिटर्न झालं की पुन्हा पानं जी आहेत ती पुन्हा उमललेली आपल्याला दिसते. तर मग होतं काय याच्यामध्ये, थोडक्यात तुम्हाला सांगतो आता जरा. तर यामध्ये हे जे काही पल्विनस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व these pulvinus and similarly smaller pulvinus are also present at the base of the leaflet, and its terminal pinnules is touched. The stimulus is conducted to its base and then to other pinnulus. सुरुवातीला त्याच्या टीप रिजनकडनं हा स्टिम्युलस जो आहे तो परसिव्ह केला जातो आणि त्याचे सिग्नल लगेच क्विकली त्या ठिकाणी त्या बेसला पाठवले जातात, त्या लीफच्या बेसला. So the stimulated pinnules get closed up in pairs and droop down in succession from the tip backward. म्हणजे टोकाकडनं बेसच्या बाजूला बंद होत झालेलं आपल्याला हे पाहायला मिळतं. So this stimulus then pass to other pinnulus where same thing is repeated, and if the stimulus is strong, the entire leaf become affected and the whole leaf bend downward. आपण जोराचा जर काही त्याला फटका मारला किंवा जोरात जर काही ते प्लांट हलवलं तर पूर्णच्या पूर्ण ते लीफ जे आहे त्याच्यात फांद्यासहित किंवा त्याचे जे काही पूर्ण जे काही कंपाऊंड लीफ आहे ते पूर्णच्या पूर्ण लगे खाली बेंड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे नाही. ॲज फास्ट स्टिम्युलस ट्रॅव्हल्स विथ अ स्पीड ऑफ 20 सेंटीमीटर पर सेकंड. काय स्पीड त्याच्यामध्ये, 20 सेंटीमीटर, एका सेकंदाला 20 सेंटीमीटरपर्यंत तो स्टिम्युलस जो आहे इतक्या वेगानं फास्ट त्याच्यामध्ये जातो. त्यामुळं साधारणतः 20 सेंटीमीटरचं ते प्लांट असते, त्यामुळे एका सेकंदात पूर्णच्या पूर्ण प्लांट जे आहे ते लगेच त्याचं झाकून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. फार मजेशीर गोष्ट आहे. आपल्याला जर कुठं तुम्हाला मिळालं तर लाजाळूचं झाड तर प्रत्येकाने आपापल्या घराच्या समोरच्या कुंडीमध्ये लावा, त्याच्या बिया कुठं उपलब्ध झाल्या तर बघा. फार छान प्लांट आहे अगदी आणि मजेशीर प्लांट आहे. तुम्हाला सर्वांना तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांनी किंवा काहींनी व्हिडिओमध्ये पहा. क्विकली अगदी 20 सेंटीमीटर पर सेकंद इतक्या फास्ट वेगानं याच्यामध्ये हे स्टिम्युलस जो आहे तो ट्रॅव्हल करतो. अँड दी एंटायर मोमेंट विच इज व्हेरी रॅपिड टेकिंग प्लेस इन अ फ्यू सेकंड. मग आता कसं होतं ते आपल्याला थोडंसं काय आता जरा एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर काय होते पहा, याच्यामध्ये काय मेकॅनिझम आहे हे मुवमेंट होण्याची. त्याच्यामध्ये काय होतं, दिस मुवमेंट इज कॉज्ड बाय डिफरन्शियल लॉस ऑफ टर्गर ऑन दी टू साइड्स ऑफ पल्विनस. दोन्ही साईडनं लगे. आता ॲक्च्युली पहा, एखादं फ्रेश लीव्ज आपल्याला कधी पाहायला मिळेल किंवा सुकलेलं प्लांट आणि पाणी घातलेल्यानंतर त्या प्लांटमध्ये येणारी जी काही टवटवीतपणा आहे किंवा फ्रेशनेस आहे तो तुम्हाला लक्षात आला असेल. एखाद्या प्लांटला पाणी कमी पडलं की ऑटोमॅटिकली ते असं सुकल्यागत दिसतं आपल्याला, कारण त्याची पानं जी आहेत ती डाऊनवर्ड्स होतात. म्हणजे काय होणार आहे, त्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं अॅनाटॉमिकली जर पाहिलं तर त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत या सेल्स टर्जिड राहत नाहीत. टर्जिड म्हणजे काय की सेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशरमध्ये वॉटर जे आहे ते भरलं जातं आणि त्याचा प्रेशर त्या पूर्ण ऑर्गनवरती पडतो आणि त्यानुसार ते जे काही लीव्ज असतील किंवा पानं असतील हे फ्रेश आपल्याला झालेली पाहायला मिळतात. तर हा टर्गर प्रेशर जो आहे तो हा टर्गर प्रेशर महत्त्वाचा आहे. तर मग क्विकली काय होतं, या ठिकाणी टच झाल्यानंतर या पल्विनसमध्ये असणाऱ्या ज्या काही पॅरेन्कायमॅटर सेल्स आहे यामध्ये असलेला जो काही टर्गर प्रेशर आहे क्विकली लगे तो कमी होतो आणि त्यामध्ये असणारं वॉटर जे आहे ते ॲडजस्टंट सेलमध्ये जातं. म्हणजे या ठिकाणी असणारं जे काही वॉटर आहे हे लगेच इथं पाठीमागच्या बेसल सेलमध्ये जाईल. आणि त्यामुळे हे जे आहे हे फ्लॅसिड होतील
आणि लगेच या ठिकाणी ही पानं जी आहेत ती अशी मिटलेली आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे नाही, फटकन जसं की समजा आपण एखाद्या आपल्या हाताचा जीव गेला समजा, तर फटकन खाली हात येईल की नाही, तसा प्रकार आपल्याला याच्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. सो आफ्टर सम टाइम पुन्हा काही वेळानंतर मग पुन्हा तो जो काही प्रेशर आहे तो रिटर्न होतो आणि पुन्हा त्या ठिकाणी पानं जी आहे ती टवटवीत झालेली पाहायला मिळतात. ठीक आहे, तर अशी एक साधी सोपी मेकॅनिझम आपल्याला या लाजोळच्या प्लांटमध्ये, इन्सेक्टिव्हरस प्लांटमध्ये, फीचर प्लांटमध्ये झालेली पाहायला मिळते. याचे चांगले सुंदर व्हिडिओ आहेत, तुम्ही जरा नेटवरती पाहून घ्या. आपण आज थांबूया इथं, कारण की यानंतर तुमचं केमिस्ट्रीचं लेक्चर आहे वावळ सरांचं, सगळ्यांनी जॉईन करा. उद्याच्या लेक्चरमध्ये स्ट्रेस फिजिओलॉजी बद्दल आपण पाहू. ठीक आहे. हो.